आई माते जगदंबे गावडोबा जोरबाई रामावर्धने आई गेल्या 5 वर्षापूर्वी आप्पा आले होते आणि 100 नारळाचं तोरण बांधेल आपण निवडून आलं तर आणि तो नवस मी पूर्ण केला। तसंच यावर्षी तुझ्या दाराशी आल्यात, तुझ्या पाशुरीशी आल्यात आणि आप्पा पुन्हा एकदा तसेच विजय हो अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि तू विजय करशील अशी ग्राह्य देतो आणि सगळ्यांना विजय कर, विजय भाऊ होऊ दे एवढंच तुझ्याशी मी मागतो आणि ते आशीर्वाद पूर्ण करतो। हर हर महादेव गावडोबा जोरबाईचे चांगले रामवर्धनीचे चांगले। आई माते जगदंबे गावडोबा जोरबाई रामावर्धने आई गेल्या 5 वर्षापूर्वी आप्पा आले होते आणि 100 नारळाचं तोरण बांधेल आपण निवडून आलं तर आणि तो नवस मी पूर्ण केला। तसंच यावर्षी तुझ्या दाराशी आल्यात, तुझ्या पाशुरीशी आल्यात आणि आप्पा पुन्हा एकदा तसेच विजय हो अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि तू विजय करशील अशी ग्राह्य देतो आणि सगळ्यांना विजय कर, विजय भाऊ होऊ दे एवढंच तुझ्याशी मी मागतो आणि ते आशीर्वाद पूर्ण करतो। हर हर महादेव गावडोबा जोरबाईचे चांगले रामवर्धनीचे चांगले। मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काल मावळ या ठिकाणीहून प्रचाराला सुरुवात केली। आज मी खानापूर तालुक्यातून प्रचाराला सुरुवात करत असताना या विभागाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ बोरवे, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एनसीपी, आरपीआयचे प्रमुख, सगळे रासपचे सगळे प्रमुख नेते मंडळी, सर्व प्रमुख पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी होतात। या मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये गेले 10 वर्षांमध्ये केलेली कामं, त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामं, विकासात्मक मुद्दे घेऊन आम्ही पुढे जातोय आणि या संपूर्ण मतदारसंघामधील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची मोठी ताकद आहे। मला 100% खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमधला विजयाचा साक्षीदार या परिसरातील मतदार माझ्याबरोबर नाही।